कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्व परीक्षांना महत्त्वाचा असा टॉपिक म्हणजे तो कोणता, तर तो आकृत्या. आणि आकृत्यांमध्ये गटातनं बसणारे पद ओळखा हा प्रश्न जवळपास सगळ्या परीक्षांना येतो. म्हणजे आपण जर लिस्ट काढली तर टेट, टीईटी, परत त्यानंतर MPSCच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, सरळ सेवा आहेत, किंवा आपण जर बघितलं की 8वी स्कॉलरशिप असेल, 8वी NMMS असेल, किंवा नवोदयची परीक्षा असेल, 5वी स्कॉलरशिप असेल, म्हणजे बेसिकपासून ते हायर एज्युकेशनपर्यंत सगळीकडे येणारा असा हा टॉपिक आहे, गटातनं बसणारे पद ओळखा. तर आज आपण हे घेऊन येत आहोत. जवळपास 34 आकृत्या आहेत आणि त्या 34 आकृत्यातून तुमचं सगळं लॉजिक कंप्लीटपणे येऊन जाईल. तुम्हाला अशी कोणताही प्रश्न आला तर तो 100% तुम्हाला सोडवता येईल, ही गॅरंटी आजच्या लेक्चरमधून. तर चला चालू करूया गटातनं बसणारे पद ओळखायचे, म्हणजेच काय, वर्गीकरण. ठीक आहे. तर आपल्याला अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि आकृत्या कशा दिसत आहेत की प्रत्येक आकृतीला असे 4 बाजू आहेत. प्रत्येक आकृतीला 4 बाजू आहेत. येथे त्रिकोण असता तर लगेच वेगळा केला असता. प्रत्येक आकृतीचे 4 भाग केले आहेत. प्रत्येक आकृतीचे किती भाग केलेत? 4 भाग केलेत. मग यामध्ये वेगळी आकृती कोणती दिसते? तर बघा, ह्या आकृतीमध्ये जी पहिली आकृती आहे तर प्रत्येक भाग कसा आहे? समान आहे. प्रत्येक भाग समान आहे. दुसऱ्या आकृतीमधील पण प्रत्येक भाग समान आहे. चौथ्या आकृतीमधील पण प्रत्येक भाग समान आहे. फक्त तिसऱ्या आकृतीमधील भाग समान नाहीत. ठीक आहे. वरचे 2 भाग समान आहेत, खालचे 2 भाग कसे आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. कसा वाटतोय व्हिडिओ? तर व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण की तुम्ही जेवढा लाईक कराल तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. तर व्हिडिओला लगेच लाईक करा. आता पुढील प्रश्न बघा की अशा टाईपची आकृती दिलेली आहे आणि आपल्याला विचारलंय की प्रश्नाचे उत्तर काय. तर बघा काय लॉजिक असेल. तर बघा, हा भाग कोणता आहे? हा भाग काळा केलेला भाग आहे आणि हा भाग कोणता आहे? हा पांढरा भाग आहे. ठीक आहे. काळा पांढरा, येथे पण काळा, येथे पांढरा भाग, येथे पण काळा आणि येथे पांढरा भाग. पण येथे कसं आहे? दोन्ही भाग कसे आहेत? पांढरे भाग आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4च्या आकृतीमध्ये एक कोणता तरी भाग पलटवला आहे, त्याच्यामुळं ते उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 4. तर बघा, अशा पद्धतीचे जर लॉजिक तुम्हाला माहीत झाले तर उद्या तुम्हाला प्रश्न सोडवणं खूप सोपं जाणार आहे आणि हेच प्रश्न पेपरला विचारतात. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. आता हा 2020च्या पेपरला आलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर काय असेल बघा. थोडं लॉजिक लावा. तर येथे आपल्याला काय दिसते बघा, ही बाजू बघा. आपण वेगळ्या कलरचा पेन वापरू म्हणजे तुम्हाला ते कळेल. आता बघा, हा ही बाजू आणि ही बाजू, ह्याच्या पुढे काय हो? ब्लँक आहे, व्हाईट कलर आहे, म्हणजे कलरच नाही. येथे पण बघा, ह्याच्या पुढे व्हाईट आहे, ह्याच्या पुढे पण व्हाईटच आहे, काही रंगवलेलं नाही तिथं. इथं पण बघा, येथे काहीच रंगवलेलं नाही. आणि येथे बघा, पर्याय 4 मध्ये ते रंगवलेला भाग दिसतोय. म्हणजे रंगवलेला भाग हा पर्याय क्रमांक 4 मध्ये ह्या कोणांच्या पुढे आलाय, म्हणून उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीचे लॉजिक समजले तरच तुम्हाला हे प्रश्न सोपे जाणार आहेत. ह्या प्रश्नांमध्ये एकच असतं की जास्तीत जास्त लॉजिक तुम्हाला समजणे, जास्तीत जास्त लॉजिक तुम्हाला येणं. तर बघा, हे असे प्रश्न सोडवायला आवडत असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता 2018ला आलेला प्रश्न बघा. तर इथं त्रिकोण दिसतोय, खाली सर्कल दिसतोय आणि सर्कलमध्ये अशी झेड आकृती काढलेली दिसते आणि मधून एक रेष मारलेली दिसते. ठीक आहे. इथं पण सेम आहे, त्रिकोण आहे आणि झेड आहे, त्रिकोण आहे, झेड आहे, पण येथे उलटा झेड आहे बघा. येथे झेड असा सरळ नाही आहे, उलटा झेड काढलाय, त्याला लाईन मारली आणि त्याला सर्कल केलाय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये झेडची पोझिशन बदलली, त्याच्यामुळे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न बघूया. आता स्वाध्याय 2.2 मधील हा प्रश्न आहे आणि या प्रश्नात काय म्हणलंय की 3
आकृत्यांचा एक सारखेपणा आहे आणि चौथी आकृती कशी आहे, गटातनं बसणारी वेगळी आहे. तर बघा, क्वेश्चन पॉज करा आणि तुम्ही बघा, तुमच्या डोक्यात उत्तर काढा. ठीक आहे. मग आता प्रश्न बघूया आपण. येथे काय दिसते बघा, मी पहिली डायग्राम बघतोय, हे यल आहे, याला उलट केलंय म्हणजे ही बाजू कुठे गेली, इकडे गेली. हे आर आहे, आरची ही बाजू ही खाली कुठे गेली, इकडे गेलेली दिसते. बीची इकडे बाजू आहे, ती इकडे गेलेली दिसते. पण एफ काय झालंय, उलट झालंय, उलट इकडे बाजू गेलेलं नाही. ठीक आहे. बाकी आपण पी बघितलं तर पी जे वरती आहे ते इथं खाली आलंय, टी जे वरती आहे इथं खाली आलंय, यू जे वरती आहे हे खाली आलंय, जे पण येथे पलटी झालेलं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, हे लॉजिक समजणंच महत्त्वाचं आहे अशा प्रश्नांमध्ये. आता प्रश्न क्रमांक 2. तर बघा यामध्ये काय उत्तर येईल. क्वेश्चन पॉज करा आणि तुम्ही तुमचे उत्तर सांगा. आता प्रश्नामध्ये जर आपण नंबरिंग दिली, इथून नंबर देऊया आपण 1 2 3 4 5 6 7 8. 8च्या 8 आकृत्या वेगवेगळ्या आहेत. 8च्या 8 आकृत्या वेगवेगळ्या आहेत. येथे पण बघा 1 2 3 4 5 6 7 8. 8च्या 8 आकृत्या वेगवेगळ्या आहेत. पण येथे हे अधिक आणि हे अधिक सारखं आहे. येथे पण बघा पर्याय 4 मध्ये सगळ्या आकृत्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया आपण. आता ह्या प्रश्नात बघा, सर्वात मोठा कोण आहे, त्रिकोण आहे. येथे पण सर्वात मोठा त्रिकोण आहे, येथे पण सर्वात मोठा त्रिकोण आहे, येथे पण सर्वात मोठा काय आहे, त्रिकोण आहे. येथे 2 नंबरला कोण आहे, चौकोन आहे. येथे 2 नंबरला कोण आहे, चौकोन आहे. 2 नंबर मोठा, येथे 2 नंबर मोठा, चौकोन आहे. येथे 2 नंबर मोठा काय आहे, वर्तुळ आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर वर्तुळ मोठा झालाय चौकोनापेक्षा, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला विचारले आहे. क्वेश्चन पॉज करून तुम्ही उत्तर देऊ शकता. बघा, ही जी आकृती आहे, ही आकृती आणि ही आकृती एकाच बिंदूमध्ये त्यांचं इंटरॅक्शन आहे, ते आहे एकाच बिंदूमध्ये. ठीक आहे. म्हणजे फक्त एका बिंदूतच आहेत त्या. येथे पण बघितलं तर येथे एका बिंदूमध्येच त्या टच झालेत. येथे पण बघा एका बिंदूमध्येच त्या टच आहेत. आणि येथे बघितलं तर त्या आतमध्ये एकमेकांच्या शिरल्यात आकृत्या. ठीक आहे. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. सोपं आहे, सहज सुटतायत प्रश्न. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. आता बघा, ह्या आकृतीची पोझिशन अशी आहे. ठीक आहे. आता जो 2 नंबरची आकृती आहे, 2 नंबरची, ती मी आकृती फिरवली. 2 नंबरची आकृती फिरवली, हा काटा मी वरती आणला असा इथं, तर ह्याची पण पोझिशन अशी होईल. ठीक आहे. हा जर काटा फिरवला मी तर ह्याची पण पोझिशन अशी येईल. पण हा जर काटा मी वरती फिरवला बरं का, तर तो हिथून असा काटा होईल. ठीक आहे. म्हणजे हा जो छोटा काटा आहे, तर छोट्या काट्याची पोझिशन ही वेगळी आहे. ही छोट्या काट्याची पोझिशन कुठं पाहिजे होती बघा, तिसऱ्या आकृतीत अशी पाहिजे होती, अशी पाहिजे होती, वरती पाहिजे होती, वरच्या बाजूला पाहिजे होती. पण ही खालच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. समजतंय? सोपं आहे हे लॉजिक. क्वेश्चन सारखं सोडवल्यावर हे लॉजिक आपलं डेव्हलप होईल. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये आता वेगळं काय दिसतंय बघा. आता हे ते बघा, ही आकृती जर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित तर हे असे आहे. म्हणजे येथे डब्ल्यू आपण कसा काढतो, असा काढतो. पण डब्ल्यूला अशी रेष दिली आहे बघा. म्हणजे ह्याचं काहीतरी मिनिंग असेल, ह्याचा काहीतरी यूज असेल बघा. येथे पण अशा रेषा मारल्यात आडव्या, येथे पण अशा रेषा मारल्यात आडव्या, येथे आहेत 3 रेषा.
म्हणजे ह्या रेषांचं काहीतरी क्वेश्चनमध्ये काहीतरी मिनिंग असेल, त्याच्यामुळेच ह्या रेषा दिल्यात. मग बघूया आपण. 1 2 ह्या छोट्या 2 रेषा आहेत. इथं छोट्या 2 रेषा आहेत. इथं छोट्या किती रेषा आहेत? 3 रेषा आहेत. आणि इथं छोट्या किती रेषा आहेत? 1 2 3 4. आता मोठ्या लाईन मोजूया आपण. इथं ही मोठी लाईन 1, ही 2, ही 3 4. एकूण लाईन किती झाल्या छोट्या आणि मोठ्या म्हणून? 6 लाईन झाल्या. येथे मोजूया आपण. ही एक लाईन, ही दुसरी, ही तिसरी. लहान लाईन किती झाल्या? 4 आणि मोठ्या लाईन 3, म्हणजे एकूण लाईन किती झाल्या? 7. येथे बघा, ही मोठी लाईन 1, ही 2, ही 3, ही 4. ह्या 4 अधिक 2 एकूण लाईन किती झाल्या? 6. म्हणजे आपल्याला कळलं की पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. तर शेवटचा पर्याय चेक करू. बघा, ही एक लाईन, ही दुसरी, ही तिसरी. ह्या 3 मोठ्या लाईन आणि 3 छोट्या लाईन, एकूण लाईन किती झाल्या? 6. म्हणजे लॉजिक काय पाहिजे प्रश्नाचं, तर ते आपण कसं शोधायचं ते ह्या प्रश्नामध्ये आपण सांगितलं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू. बघा, असे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंतही पोहोचवण्याची जबाबदारी ही तुमची आहे. ठीक आहे. तुमच्या मित्रांना किंवा तुमचे जे जवळचे आहेत त्यांना पण हे व्हिडिओ आपले शेअर करत जावा. प्रश्न क्रमांक 7 बघा आणि याचं उत्तर शोधा. आता बघा, प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतोय. आता क्रम शोधायचा. आता वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला. ठीक आहे. मग बघूया आपण. त्रिकोणानंतर काय आलाय? डॉट आलाय. बघा, हे तर पण त्रिकोणानंतर डॉट, त्रिकोणानंतर डॉट. डॉट नंतर काय आहे? स्टार आहे. स्टार नंतर काय आहे? स्टार नंतर ह्या 2 रेषा आहेत आणि ह्या 2 रेषानंतर हा काळा केलेला सर्कल आहे. मग आपण त्रिकोणापासून सुरुवात करू. त्रिकोणापासून डॉट, डॉट नंतर हे असं स्टार, स्टार नंतर 2 रेषा, 2 रेषानंतर ही काळी रेषा. आता त्रिकोणानंतर काय यायला पाहिजे? डॉट यायला पाहिजे. त्रिकोणानंतर काय पाहिजे होता? डॉट पाहिजे होता, पण डॉट येते नाही आहे म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 7चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. 2019चा हा प्रश्न आहे. आता प्रश्न क्रमांक 8 आणि 9 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 8 काय आहे? आता जर आपण हे फिरवलं, सगळे आपण तिन्ही आकृत्या फिरवल्या, तर हा पांढरा डॉट येईल इथं. ठीक आहे. जर मी अशी उभी आकृती केली, बघा ही उभी आकृती, तर असा इथं पांढरा डॉट येईल आणि इथं काळा डॉट येईल. ठीक आहे. म्हणजे ही आकृती मी अशी फिरवली तर इथं काय येईल? पांढरा डॉट येईल आणि हा डॉट कुठे येईल? इथं येईल काळा डॉट. आता ही आकृती बघा, येथे काळा डॉट आहे पहिल्या आकृतीसारखे, येथे पांढरा डॉट आहे. आता ही आकृती उभा केली मी तर इथं काळा डॉट येईल आणि हा पांढरा डॉट इथं जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये काळा डॉट इथं येईल आणि जो पांढरा डॉट आहे तो इथं येईल. म्हणून वेगळं काय येईल? तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर हे वेगळं असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9. आता ही जी वरची बाजू आहे ती इथं खाली गेली. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की पाण्यातील प्रतिबिंब आहे. ठीक आहे. हे पाण्यातील प्रतिबिंब आहे. हे पण पाण्यातीलच प्रतिबिंब आहे. ही खालची बाजू वर, वरची बाजू खाली. ठीक आहे. हे पण पाण्यातील प्रतिबिंब आहे. ही वरची बाजू खाली गेली, खालची बाजू वर आली. पण येथे जर बघितलं आपण तर हे आरशातील प्रतिबिंब आहे. हे प्रतिबिंब कशातील आहे? पर्याय क्रमांक 4. हे आरशातील प्रतिबिंब आहे म्हणून उत्तर येईल 9चं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10. आता अशा आकृत्या दिलेत. बघा, येथे 3 बाजू आहेत, येथे 4 बाजू आहेत. 1 2 3 4 5 5 बाजू आहेत येथे आणि येथे 6 बाजू आहेत. आणि आपल्याला विचारलंय की गटातनं बसणारी आकृती कोणती? ठीक आहे. मग याचं लॉजिक काय असू शकतं? बघा, बघा या प्रश्नाचे लॉजिक काय असू शकते? जर मी इथून अशी ही रेषा ओढली तर हे जे 2 भाग झालेले आहेत. ठीक आहे. येथून पण मी अशी रेषा ओढली तर याचे 2 करेक्ट समान भाग झालेले आहेत.
येथून मी अशी आडवी रेषा ओढली तर ह्याचे 2 भाग झालेत, पण मी जर इथून अशी आडवी रेषा ओढली तर ह्याचे 2 भाग नाही झालेले, बरोबर. एकदम आडवी रेष प्रॉपर ओढायची, पॅरलल ओढायची, तर आपल्याला काय कळतंय की पर्याय क्रमांक 3 चे समान 2 भाग होत नाहीत, बाकी तिन्ही पर्यायांचे समान भाग होत आहेत, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 11 बघा. प्रश्न क्रमांक 11 2011च्या पेपरला आलेला आहे, 2021च्या सॉरी. तर 11 नंबरच्या प्रश्नामध्ये काय उत्तर असू शकतं? ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न दिलेले असतात त्यावेळेस आपण सहसा काय चेक करतो, तर सिक्वेन्स चेक करतो. ठीक आहे, तर सिक्वेन्समध्ये काय दिसतंय बघा. यामध्ये आपल्याला क्रमच बघायचा असतो, तर क्रम बघूया. बघा, हा काळ्या डॉटच्या पुढे काय आहे, अशी जाळीदार आहे, काळ्या डॉटच्या पुढे जाळी आहे. येथे पण काळ्या डॉटच्या पुढे जाळी आहे, पण येथे काळ्या डॉटच्या पुढे जाळी आहे का? काळ्या डॉटच्या शेजारी जाळी आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. म्हणजे एक जरी पर्याय चेक केला असता तुम्ही तर तुम्हाला कळलं असतं. आता हे काळा डॉट आणि ती जाळी बघितली तर इथं हा गोल आणि हा जो काय त्रिकोणातला गोल आहे तो जरी चेक केला आपल्याला तर आपल्याला कळून जातं बघा, हा गोल त्याच्या शेजारी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सहजासहजी उत्तर काढता आले असते. आता पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 12. तर प्रश्न क्रमांक 12चे उत्तर काय येईल? प्रश्न क्रमांक 12चे उत्तर काय आहे बघा. हे आर आहे, हे उलट झालं इथं, हे त्याच्या वेगळं आणि हे त्याच्या वेगळं, म्हणजे चारही आर कसे आहेत, वेगवेगळे आहेत. चारही आर वेगवेगळे आहेत. येथे चारही क्यू वेगवेगळे दिसत आहेत. ठीक आहे, येथे चारही यल वेगवेगळे दिसत आहेत, पण येथे 2 क्यू कसे दिसत आहेत, तो समान दिसत आहेत. क्यू दोन्ही समान दिसत आहेत, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. बाकीमधील चारही त्रिकोणातील आकृत्या वेगवेगळ्या आहेत, पर्याय क्रमांक 3 मध्ये समान आहेत. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 13. तर प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय दिसते बघा. आता ह्या किती बाजू आहेत? 1 2 3. बाहेर 3 बाजू आहे, आतमध्ये एकच बाजू आहे. येथे बघा 1 2 3 4 5 6 7 8. बाहेर 8 बाजू आहेत, आतमध्ये 1 2 3 4 5 6. आतमध्ये 6 बाजू आहेत. हे बाहेर किती बाजू आहेत? 1 2 3 4. आतमध्ये किती बाजू आहेत? 3. बाहेर 4 बाजू, आतमध्ये आपण आतमध्येच लिहूया 3 बाजू आहेत. येथे बघूया आपण 1 2 3 4 5 6. बाहेर 6 बाजू आहेत, आतमध्ये 4 बाजू आहेत. म्हणजे बाहेरील आणि आतील बाजूंची जर वजाबाकी केली तर प्रत्येक वेळेस फरक काय येतो? 3 मधून 1 गेलं 2, 8 मधून 6 गेलं 2, 4 मधून 3 गेलं 1, 6 मधून 4 गेलं 2, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, सोपं आहे. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. तर प्रश्न क्रमांक 14 मध्ये आपल्याला अशा 4 आकृत्या दिसत आहेत. येथे सर्कल आहे, येथे पण सर्कल आहे, येथे पण सर्कल आहे, येथे पण सर्कल आहे. येथे किती सर्कल आहे बघा? प्रत्येक ठिकाणी 1 सर्कल आहे, येथे 2 सर्कल आहे, म्हणजे पर्याय 4 मध्ये गडबड दिसते. अजून चेक करूया आपण. पर्याय 4 तर गडबड दिसलेली आहे आपल्याला. मग येथे दुसरं बघा, हे सर्कल आहे आणि त्याला 3 रेषा आहेत. येथे पण सर्कल आहे, 3 रेषा आहेत, सर्कल 3 रेषा, पण येथे सर्कलला 3 रेषा नाहीत, चौकोनाला 3 रेषा आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 गडबड दिसते आणि तेच उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 बघा. प्रश्न क्रमांक 15 चे उत्तर काय असू शकते बघा, लॉजिक बघा. बघा, येथे ही बाजू कंप्लीट आहे, येथे पण ही बाजू कंप्लीट आहे, येथे पण ही बाजू कंप्लीट आहे, पण येथे ही बाजू उघडी ठेवली आहे बघा, ही ओपन ठेवली, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. समजतंय? फक्त निरीक्षण आपलं कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, प्रश्न क्रमांक 16. 1 2 3 4. पाकळ्या किती आहेत? 4. 1 2 3 4 5. किती पाकळ्या आहेत? 5. 1 2 3 4 5. 5 पाकळ्या आहेत. 5 पाकळ्या आहेत, म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. यामध्येच फक्त 4 पाकळ्या आहेत, बाकीकडे किती पाकळ्या आहेत? तर बाकीकडे 5 पाकळ्या आहेत. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 17. आता
ह्याचं तोंड इकडे, ठीक आहे. आता ही जर आकृती मी अशी फिरवली, आकृती फिरवली तर असा उभा एफ तयार होईल, एफ तयार होईल आणि ह्याचं पण डायरेक्शन इकडं असेल. जर मी ही आकृती अशी उभी केली अशी, तर हे एफचं तोंड कुठे येईल, ह्याच डायरेक्शनला येईल. हे वरचा भाग कुठे येईल, ह्या डायरेक्शनला येईल. पण हे काय, हे जर मी उभं केलं, उलटं केलं तर कसं एफ तयार होईल, असं तयार होईल एफ. ते हे अशा पद्धतीची काहीतरी आकृती होईल, म्हणजे उलट एफ तयार होईल. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. 17चं उत्तर आलं 2. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. तर प्रश्न क्रमांक 18 मधील उत्तर काय असू शकतं हे बघूया. मग विचार करा, तुम्ही पॉज करा क्वेश्चन आणि विचार करा. आता आपण बघूया, येथे बाहेर काय सर्कल आहे, येथे षटकोन आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे. येथे बाहेर काय चौकोन आहे, सर्कल आहे, त्रिकोण आहे आणि चौकोन आहे. म्हणजे बाहेरील आकृती आणि आतील आकृती कशी आहे, समान आहे. बाहेर चौकोन आहे, आतमध्ये चौकोन आहे. पण इथे काय, बाहेर सर्कल आहे, आतमध्ये त्रिकोण आहे. मग पुढील आकृत्यांवरून आपल्याला कळेल की बघा, येथे आतमध्ये 5 बाजूंचा आहे बघा, 5 बाजू पंचकोन आपण म्हणू शकतो. आणि येथे काय त्रिकोण आहे आणि आतमध्ये पण काय त्रिकोण आहे. म्हणजे वेगळी आकृती कोणती दिसते, पर्याय क्रमांक 1 दिसते. पहिल्या आकृतीमध्ये बाहेर सर्कल आहे आणि आतमध्ये त्रिकोण आहे, म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. 18चं. प्रश्न क्रमांक 19 बघा. 19 हा प्रश्न क्रमांक कसा दिसतोय आपल्याला बघूया आपण. तर बघा, आता येथे काय झालंय, हा त्रिकोण तयार झालाय आणि हा काय 1 2 3 4 चौकोन तयार आहे. येथे त्रिकोण आहे, हा चौकोन आहे. येथे पण त्रिकोण आहे, हा चौकोन आहे. जर पर्याय क्रमांक 4 बघितला तर हा चौकोन आहे, हा पण चौकोन आहे आणि हा पण चौकोन आहे. म्हणजे येथे 3 चौकोन आहेत बघा. आणि येथे काय बघतोय आपण, हा त्रिकोण आहे आणि हा चौकोन आहे. 1 त्रिकोण 2 चौकोन, 1 त्रिकोण 2 चौकोन, अशा आकृत्या आहेत बघा. बघा, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण आहे आणि येथे हे 2 चौकोन आहेत. हा एक त्रिकोण आहे आणि हे 2 चौकोन आहेत. हा वरचा एक त्रिकोण आहे आणि खाली 2 चौकोन आहेत. आणि येथे हा चौकोनच आहे बघा, हा चौकोनच आहे, हा पण चौकोन आहे आणि हा पण चौकोन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 20. आता प्रश्न क्रमांक 20 चे उत्तर काय असू शकते बघूया आपण. बघा, सगळे अर्धवर्तुळ दिसत आहेत जवळपास. अर्धवर्तुळ पर्याय क्रमांक 4 हा अर्धवर्तुळ नाही दिसत आहे बघा. अर्धवर्तुळ इथून पाहिजे होता, हा निम्मा भाग झाला. हा बघा, याचा अर्धवर्तुळ करेक्ट हे झालं, याचं पण हे अर्धवर्तुळ करेक्ट झालं, याचं पण हे अर्धवर्तुळ झालं. पण पर्याय क्रमांक 4चा अर्धवर्तुळ इथं येतंय आणि ह्यांनी काय केलंय, थोडाच भाग असा रंगवलाय, त्याच्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 21. अशा टाईपचे प्रश्न MPSCलाही विचारतात, प्रश्न क्रमांक 21 सारखे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. आता हा 1 म्हणूया आपण, हा 2. ठीक आहे. अशी डायरेक्शन पकडू आपण क्लॉकवाईज. क्लॉकवाईजला हा पहिला आला, हा दुसरा आला. आता क्लॉकवाईजच बघा, ह्या डायरेक्शनने हा पहिला आहे, हा दुसरा आहे. क्लॉकवाईजमध्ये हा दुसरा आणि हा पहिला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये त्यांनी त्यांची जागा शिफ्ट केलेली आहे. बाकी सगळ्या पर्यायांमध्ये कशी जागा दिसते, तर ती जागा समान आहे, म्हणून उत्तर काय येईल 21चं. 21चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 22. आता प्रश्न क्रमांक 22 मध्ये आपल्याला दिसते बघा, 1 2 3 4 5. बाहेर 5 रेषात आणि आतमध्ये पण 1 2 3 4 5. 5ला 5 आहे. येथे 3 रेषात आणि आतमध्ये 1 2 3 आहेत. येथे 2 रेषात आणि आतमध्ये 2 आहेत. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये बाहेर 4 रेषात आणि आतमध्ये किती क्रॉस आहेत, तर 3 आहेत, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 23 बघूयात आपण. आता प्रश्न क्रमांक 23 चे उत्तर काय येऊ शकते बघा.
प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 मध्ये इथं अधिक चिन्ह आहे आणि इथे स्टार आहे. येथे पण स्टार आहे, येथे पण स्टार आहे. हे अधिक चिन्ह होईल, येथे स्टार आहे, हे अधिक चिन्ह, आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पण स्टार दिसतोय. आणि उजवी बाजू जर बघितली आपण, बघा प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर सेमच दिसतंय, सेमच पॅटर्न दिसतोय. ठीक आहे. हे आपण जर याचे दोन भाग केले असे, तर ही बाजू कोणती झाली? ही डावी बाजू झाली, ही उजवी बाजू झाली, डावी उजवी. आता येथे ही जर आपण सरळ केलं, ही आपण डायग्राम कशी केली? सरळ केली, तर ह्या टाईपमध्ये डायग्राम तयार होते. ही पण डायग्राम अशा टाईपमध्ये होते. पर्याय क्रमांक 4 मध्ये काय वाटतंय बघा, की ही जी डायग्राम आहे, हा जो स्टार आहे, ह्या स्टार्सपेक्षा वेगळा आहे. तुम्ही व्यवस्थित निरीक्षण जर केलं तर पर्याय क्रमांक 4 मधील स्टार हा वेगळा आहे आणि बाकीच्या मधील स्टार हा वेगळा आहे. का? तर बघा आता हा वरचा भाग 1 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, म्हणजे आपण बघितलं तर 6 त्रिकोण आहेत बाहेर. आणि इथं किती त्रिकोण आहेत? 1 2 3 4 5, इथे 5 त्रिकोण आहेत. येथे पण बघा, येथे पण 1 2 3 4 5, येथे 5 त्रिकोण आहेत. आणि येथे पण 1 2 3 4 5. आणि फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये ही आकृती वेगळी आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 24. आता प्रश्न क्रमांक 24चं लॉजिक काय असेल बघूया आपण. प्रत्येक ठिकाणी वर्तुळ आहे बघा, हा वर्तुळ आहे, हा वर्तुळ आहे, हा वर्तुळ आहे, आणि इथं चौकोन दिलाय, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 25 बघूया आपण. बघा, ही ज्यावेळेस आपण आकृती अशी तयार करतोय, तर येथे पांढरा भाग आहे, ही पण शिरोबिंदूजवळ कसा आहे? पांढरा भाग आहे. इथं कसा आहे? इथं का म्हणजे इथं भाग रंगवला आहे, आणि इथं पण कसा आहे? पांढरा भाग आहे. आणि खाली जर बघितलं तर ही पट्टी अशी पूर्ण रंगवलेली आहे, इथं पण पट्टी रंगवलेली आहे, आणि इथली पट्टी रंगवलेली नाही, खालची इथं पट्टी रंगवली, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26 बघूया आपण. आता प्रश्न क्रमांक 26 मध्ये पहिली आकृती दुसऱ्या आकृतीसारखी दिसते, दुसरी आकृती तिसऱ्या आकृतीसारखी दिसते. फक्त पर्याय क्रमांक 4 ही आकृती कशी दिसते? वेगळी दिसते, उलटी. ही आकृती उलटी आहे पहिल्या 3 पेक्षा, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 27 ते 30 मधील प्रश्न कसे सोडवायचे आहेत? गटाशी जुळणारे पद निवडायचे आहे. ठीक आहे. गटात बसणारे पद आपल्याला निवडायचे आहे. तर ते कसे असेल? तर चला बघूया. तर 27 मधील प्रश्न बघूया आपण. आणि येथे किती उत्तर आहेत? तर अचूक 2 पर्याय निवडायचे आहेत. किती पर्याय निवडायचे आहेत आपल्याला? 2 पर्याय निवडायचे आहेत. तर येथे काय दिसतंय बघा, टीच्या जवळ काळा डॉट आहे, आणि एक रंगवलेला आहे आणि एक न रंगवलेला आहे. येथे पण टीच्या जवळ आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये तो खाली दिलाय बघा डॉट, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 तर येणार नाही. म्हणजे 2 3 4 मध्ये किती उत्तर आहेत आपले? 2 उत्तर असणार आहेत. मग पर्याय क्रमांक आता आपण जर ही डायग्राम फिरवली अशी, तर काळा डॉट कुठं आला? हिथं आला. म्हणजे पर्याय क्रमांक म्हणजे पहिली आकृती आणि दुसरी आकृती कशी होते? एकदम समान होते. मग ही पण मी अशी आकृती उभा केली, तर इथं काळा डॉट येतोय, इथं व्हाईट डॉट येतोय. आता ही आकृती मी फिरवली अशी, तर इथं काळा डॉट येतोय. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये इथं व्हाईट डॉट येतोय, पर्याय क्रमांक 4 मध्ये काळा डॉट आहे त्या लोकेशनला येतोय, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 व 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 चे उत्तर काय असेल? प्रश्न आकृती. आता 2 आपल्याला यामध्ये पण उत्तर द्यायचे आहेत. आता ही आकृती आहे, याचं पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब सेमच दिसेल.
या पण आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब सेमच दिसेल. या पण आकृतीचं पाण्यातील आणि आरशातील प्रतिबिंब कसं दिसेल, सेम दिसेल. याचं उलट होईल, याचं पण प्रतिबिंब उलट होईल. ही पण आकृती सेम दिसेल, ही पण आकृती सेम दिसेल, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 व 4. ठीक आहे. किंवा आपण असं पण लॉजिक म्हणू शकत होतो बघा, की याचे जर मी असे दोन भाग पाडले तर वरची बाजू खालची बाजू समान आहे, म्हणजे उलटे, वरची बाजू खालच्या बाजूच्या उलटे आहे. तर यामध्ये वरची बाजू आणि खालची बाजू वेगवेगळी आहे. येथे पण अशी वरची बाजू खालची बाजू वेगवेगळी आहे. इथं पण मी असे दोन तुकडे केले तर वरची बाजू आणि खालची बाजू कसे उलटे आहे, आणि यामध्ये पण वरची बाजू खालची बाजू कसे एकमेकाच्या विरुद्ध आहे, म्हणून पण उत्तर पर्याय क्रमांक 3 व 4 हे येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 व 30 हे लास्टचे दोन प्रश्न आहेत. हे प्रश्न संपले की आपला लेक्चर संपेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय, तुम्ही कशाची तयारी करताय हेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला काही नवीन पाहिजे असेल व्हिडिओमध्ये तर तेही मला सजेस्ट करा. तर प्रश्न क्रमांक 29 बघूया आपण. चला. तर यामध्ये काय दिसतंय बघा, हे एफ अक्षर आहे, हे 3 रेषांनी बनलंय बघा, 1 2 3. हे वाय पण 3 रेषांनी बनलंय, 1 2 3. हे आय पण 3 रेषांनी बनलंय, 1 2 आणि 3. मग आता बघूया आपण कोणत्या आकृत्या 3 रेषांनी बनलेल्या आहेत आणि कोणत्या 4. हे 1 2 3 आणि ही 4 रेषांनी बनले, 1 2 3. हे 3 रेषांनी बनले, 1 2 3. हे पण 3 रेषांनी बनले आणि हे 4 रेषांनी बनलेली आकृती आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 व 3 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 चे उत्तर काय असेल ते बघूया आपण. तर बघा, आपण आकृती बघितली तर ह्याला हे ऑपोजिटमध्ये, ह्याला हे ऑपोजिटमध्ये आहे. ठीक आहे. येथे पण हे दोन्ही ऑपोजिटमध्ये आहेत, येथे हे दोन ऑपोजिटमध्ये आहेत. हे एका लाईनीत आहे, हे एका लाईनीत आहे आणि इथं हे ऑपोजिटमध्ये आहेत. म्हणजे बघितलं तर सर्कल आणि चौकोन हे कसे आहेत, एकमेकांना ऑपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. आणि हे दोन कशा आहेत, ह्या पण दोन आकृत्या कशा आहेत, एकमेकांना ऑपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. बघा, हे ते पण ह्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत आणि ह्या एकाच लाईनमध्ये आहेत, म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 व 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला वर्गीकरणमधला आकृत्या हा टॉपिक संपलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण संख्यांवरील प्रश्न घेऊन येत आहोत. तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, पुढील व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.